ज्या शाळेत आपण ज्ञानजर्णाचे काम करतो त्या शाळेच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षाला निरोप देताना भावनिक होणं साहजिकच आहे. शेवटी गुरु शिक्षक आई वडील फक्त माहुताचे काम करत असतात, परंतु जीवनाची संपूर्ण लढाई स्वतःलाच लढायची असते. कष्टाला पर्याय नाही, संघर्ष हे जीवन आहे, असे मत नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी व्यक्त केलं. कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापूर रोड नाशिक येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कुणाल गोराणकर, पर्यवेक्षक किशोर बारंबे, ज्येष्ठ शिक्षक सुनील अहिरे, नरेंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक सुनील अहिरे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. या प्रसंगी या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वीच्या 3ही वर्गातून प्रथम कामगिरी करणाऱ्या 7 आदर्श विद्यार्थ्यांचा डॉक्टर कोल्हे यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर काही निवडक विद्यार्थ्यांनी इयत्ता 5वी ते 10वी या शिक्षण प्रवासात गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानदानाबरोबरच जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिल्याच्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर कोल्हे यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 16 प्रश्नाच्या शृंखलेचा आपल्या करिअरशी समन्वय साधून जेम्स क्लिअर यांच्या ऑटोमिक हॅबिट या पुस्तकाचा संदर्भ देऊन दिवसाला 1% प्रगती केल्यास वर्षात 37.78 पटीने आपल्यात बदल होतो असे उदाहरणासह पटवून दिले. मुलांशी शिस्त वाढवून व्यसनाधीनता तसेच इतर गुन्ह्यांपासून दूर राहावे हे सांगून एखाद्या गुन्ह्याचे रेकॉर्ड तयार झाल्यास भविष्यकाळातील सर्व करिअर संपुष्टात येते असेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा शेवट त्यांनी गुरु ठाकूर यांच्या असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या रचनेने केला. उपशिक्षक प्रमोद पाटील, संजीव डांबरे, महेंद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीबरोबरच परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या. मुख्याध्यापक कुणाल गोरणकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. निरोपार्थी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कुणाल गोराणकर यांना शाळेसाठी भेटवस्तू देऊन शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीषा गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.